आवाज मानदेशाचा। पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मान आणि बारामती तालुक्यातील 5 जणांना 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला त्याच्या मित्राच्या घरातूनच म्हसवड पोलिसांनी अखेर जेरबंद केले। पोलिसांनी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मंगेश भागवत राहणार इंदापूर जिल्हा पुणे असं पोलिसांनी जेरबंद केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे, तर सर्जेराव वाघमारे राहणार म्हसवड तालुका मान हा अद्याप पसार असून पोलिसांची पथके त्याच्या शोधार्थ तैनात आहेत। याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर येथील मंगेश भागवत आणि म्हसवड येथील सर्जेराव वाघमारे यांनी देवापूर येथील कांता बनसोडे यांच्यासह 5 जणांना पैशांचा पाऊस पाडून 36 कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवले। यासाठी संशयित भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकार्याने 5 जणांची फसवणूक करून 36 लाखांना गंडा घातला होता। याबाबत कांता बनसोडे यांनी म्हसवड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोद्दार यांनी संबंधित भोंदूबाबावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती। आधुनिक आणि विज्ञानाच्या युगात ही अंधश्रद्धेतून भोंदूबाबाने अनेकांना गंडा घातल्याचे लक्षात येताच म्हसवड पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवली। संबंधित भोंदूबाबा मोबाईल बंद ठेवून म्हसवड पोलिसांना वारंवार चकवा देत होता। भोंदूबाबाला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे होते। तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणी म्हसवड पोलिसांनी अनेकदा साध्या गणवेशात जाऊन रेकी केली। रात्री अपरात्रीही म्हसवड पोलीस भोंदूबाबाच्या मागावर होते, मात्र म्हसवड पोलिसांना अनेकदा अपयश येत होते। अशातच भोंदूबाबा हा एका रानातील सुनसान ठिकाणी मित्राच्या घरी वास्तव्यास असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तेथे धाड टाकून भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी भोंदूबाबाला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। भोंदूबाबाचा सहकारी पसार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।